नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. लोकांना न्याय मिळालाच पाहिजे अशी देवीजवळ आमची प्रार्थना आहे. देवीकडे ह्याच्यासाठी साकडं घालायला आलोय की आमचा हा आगरी कोल्यांचा जो धंदा आहे त्याचं पुनर्वसन हा करायला पाहिजे. रोल ऑफ जस्टिस कमिटी आहे, त्यांनी जे हे काही सुरू केलं आमच्यासाठी प्रयत्न करतायत, त्या प्रयत्नांना यश मिळावं. देवीचरणी हीच प्रार्थना करेन की जो न्याय हक्कासाठी हा लढा चालवलाय तो न्याय हक्क आम्हाला कोळ्या लोकांना भेटलाच पाहिजे. हे साकडे घातले आहे आई दुर्गा देवीकडे आगरी कोळी मच्छीमार महिला भगिनींनी आपल्या शाश्वत पुनर्वसनाकरिता. अशी फॅन्टसिया मॉल येथे प्रथमच आगरी कोळी पुनर्वसन नवरात्री उत्सव 2025च्या अश्विन सप्तमीच्या दिनी मुंबईसह नवी मुंबईतील शेकडो आगरी कोळी महिलांनी मातेला कुंकवाचा अभिषेक करत त्यांच्या शाश्वत पुनर्वसनाच्या हितार्थ कार्य करत असलेल्या रॉल्फ लीगल जस्टिस कमिटीच्या न्यायालयीन लढ्याला यश मिळावे याकरिता मुंबईसह नवी मुंबईतील विविध भागातील आगरी कोळी महिलांनी मातेकडे आराधना केली आहे, ज्यामध्ये नवी मुंबईतील दिवा, कोळीवाडा, ऐरोली, पनवेल, गव्हाण, कोपर, माहीम, कोळीवाडा, मुलुंड, गव्हाणपाडा, कोळीवाडा, वडाळा गाव, शिवडी, कोळीवाडा, प्रभादेवी आदी विभागातील आगरी कोळी मच्छीमार महिला सहभागी झाल्या होत्या. समुद्रात किंवा खाडीत जे काही दुसऱ्या कंपन्या येतात किंवा कंपनीचं सोडलेलं पाणी येतं त्याच्यामुळं मासेमारी होत नाही, मासे मरतात, त्याचं जे नुकसान होते न्यायासाठी हक्कासाठी जे कोळी बांधव लढतात त्यांना न्याय मिळू दे याच्यासाठी आम्ही देवीजवळ साकडं घालतो, देवीची प्रार्थना करतो. आई पूर्ण करेलच, कोळी बांधवांना न्याय मिळेलच नक्कीच. लोकांना न्याय मिळालाच पाहिजे अशी देवीजवळ आमची प्रार्थना आहे. मी ज्या फायली भरल्यात तर त्याचा सरकारने आढावा घ्यावा आणि जे आमचे जे आता नदीमध्ये आमच्या इथे पुन्हा मच्छी गेलेली आहे तर आम्हाला मोबाईलला मिळाला नाही. प्रकल्प जो बसवला विमानतळ आमच्या नदीला बसवलेला आहे. आता आमची एवढी बेकार परिस्थिती आहे म्हणून आम्ही वाशीगाव मीटिंग घेऊन त्यामुळे लोकांना आम्हाला जवळ घेतलं आणि आम्ही फायल्या बनवल्या. शासनाने या विषयावर लक्ष द्यायला पाहिजे. आज जो शहराचा विकासाच्या नावासाठी कोळी लोकांचा भरडा उडलेला आहे, काम त्याच्याखाली भरडली जात आहेत. पूर्ण व्यवसाय आणि कोळी समाज निस्तेनाबूत होण्याच्या प्रयत्नात आहेत आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी हा जो लढा चालवला आहे, न्यायालयीन लढा चालवला आहे, हे एक वरदान आहे आणि त्या वरदानाला अजून जोड म्हणून आपली अधिमाय शक्ती जोड देईल आणि ती आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईल अशी आशा आहे. प्रदूषण म्हणा, सागराचं प्रदूषण म्हणा, त्याच्यामुळं संपूर्ण मच्छीमारीवर परिणाम होत आहे आणि आम्हाला काही त्याचा मोबदला मिळत नाही आणि तो मिळावा त्याच्यासाठी आम्ही आदिशक्तीकडं आणि जी आमची पुनर्वसन समिती आहे आणि आम्हाला ते मार्गदर्शन काढवले त्यांचं आभार मानून आणि ह्या लढ्याला आम्ही पूर्णपणे साथ देत आहोत. आमचं आई एकविरा आई आंबेकडे साकडं आहे की आमचा मच्छीमाराचा जो हक्क आहे तो आम्हाला मिळावा हीच आमची आई एकविराकडे प्रार्थना आहे. एकविरा माते की जय. त्यांची जेवढी मेहनत आहे, ते जेवढे मेहनत करत आहेत पूर्ण समाजासाठी, त्यांनी केलेले कर्तृत्व आणि त्यांच्या मेहनतीला आई आंबेने यश द्यावा हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. दशरथ भगत साहेबांचं इथे धन्यवाद की त्यांनी हा उत्सव सुरू केला जो आत्तापर्यंत कोळी समाजाच्या पुनर्वसनासाठी आणि कोळी समाजाच्या विकासासाठी आणि न्याय हक्कासाठी कोणीच कधी उत्सव साजरा केला नाही. कोळी समाजाचा, भूमिपुत्रांचा तो न्याय हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे आणि तो मिळण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. देवीचरणी हीच प्रार्थना करेन की जो न्याय हक्कासाठी हा लढा चालवलाय तो न्याय हक्क आम्हाला कोळ्या लोकांना भेटलाच पाहिजे हीच देवीचरणी प्रार्थना आहे. तर हे जे आता लढा जो चालू आहे हे खरं म्हणजे व्हायला नाही पाहिजे, कारण भूमिपुत्र आपण इथले आहोत. ही मुंबई आगरी कोळ्यांची आहे. आज ब्रिज बांधले गेले, समुद्रामध्ये किती असं एवढे माती वगैरे दगडी एवढे असं टाकलेले की कोळी आता जाऊ शकत नाही तिकडे, होड्या पण जात नाहीत त्यांच्या. मग त्यांचं काय करणार, उदरनिर्वाह कसं चालणार त्यांचा? त्याच्यासाठी जो हा लढा चालू आहे त्याला न्याय मिळवून दे बस आमची देवीप्रणित प्रार्थना आहे, ती मान्य करावी आणि त्यांना न्याय मिळवून देऊन दे बस. आम्ही शिवडी कोळीवाड्यातून आलेले आहोत. आता जो प्रकल्प घेतला आहे अटल सेतूचा त्याच्यामुळे आमच्यावर उपासमार व्हायची पाळी आली आहे. आमची सरकारला, केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारला एवढीच माझी विनंती आहे की त्याने आम्हाला 10 वर्षासाठी काहीतरी अनुदान द्यावं आणि आमच्या मुलांना सरकारी नोकरीमध्ये काहीतरी संधी द्यायची. हे आम्ही देवीकडे हे साकडं घातलेलं आहे. आणि आमचं आता मुलाबालांचं शिक्षण
त्यांचं पुढचं करिअर हे सगळं त्याच्यावरच आहे. तर केंद्र सरकारने आमच्यासाठी काहीतरी अनुदान द्यावं. आमचा पहिल्यापासून पारंपरिक धंदा होता मच्छीमाराचा. आता हे अटल सेतूचं काम झाल्या कारणाने आमचा धंदा बंद झाला आहे. अटल सेतूमुळे सगळं आमचं हे नुकसान झालेलं आहे आणि आम्ही देवीकडे ह्याच्यासाठी साकडं घालायला आलो आहे की आमचा हा आगरी कोल्यांचा जो धंदा आहे त्याचं पुनर्वसन हा करायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने आमच्या पुढच्या पिढीचं आमचं पुनर्वसन व्हायला हवं अशी सरकारकडे मागणी आहे. त्याच्यासाठीच आम्ही खास देवीकडे साकडं घालायला आलो आहे की ही जी रॉल ऑफ जस्टिस कमिटी आहे त्यांनी जे हे काही सुरू केलं आमच्यासाठी प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांना यश मिळावं. आम्ही मूळचे वडाला गावचे. आमचा व्यवसाय आम्ही आगरी आहोत आणि आमचा व्यवसाय हा समुद्रावर चालणारा व्यवसाय आहे. आमची MIDC म्हटलं तर ही समुद्र आहे आणि त्याच्यावर काय जी आमची जीविका चालतो त्याच्यावर आम्ही हे संसार चालवतो असतो. आम्ही मच्छी पकडतो, आमच्या आया बहिणी त्या मच्छी विकतात आणि त्याच्यावर आमचा निवाळा चालतो. त्याच्यामध्ये आम्ही शिक्षण वगैरे मुलांना देत असतो. परंतु आत्ता अशी परिस्थिती आलेली आहे की सरकारने त्याचा विचारच केला नाही आहे की अटल सेतूसारखं एक मोठं ब्रिज आलं त्यामुळे आपल्या वडाळासारख्या या समुद्रामध्ये मच्छी एकदम कमी झालेली आहे. हे 7-8 वर्ष आम्हाला मच्छी भेटतच नाही आणि आम्ही बेरोजगार झालेलो आहोत. आम्हाला कोणतंही अनुदान नाही आहे. आमचं कोणा सरकारने कधी विचार पण नाही केला की या आगरी कोळी लोकांचा व्यवसाय हे आहे मच्छीचं, त्या मच्छीमध्ये त्यांना काहीतरी तोटा झालाच असेल तर त्यांनी सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आमच्या या आगरी कोळी लोकांना पुनर्वसन करायला पाहिजे सरकारने. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.